नमस्कार महाराष्ट्राच्या वाघांनो आणि वाघिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं PW महाराष्ट्रावरती. बघा, मराठीच्या एक दिवसाआधी आपला पेपर जो मराठीचा आहे त्याच्या ठीक एक दिवस आधी आपल्याला आपल्या मराठीच्या पेपरची तयारी जी आहे ही कशा प्रकारे आपण ती तयारी केली पाहिजे, कोणत्या गोष्टी आहे ज्या आपण करायला पाहिजे, रिव्हिजन कशा पद्धतीने आपण केली पाहिजे, कोणत्या चुका आपण टाळायला पाहिजेत, यासाठी मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. बघा, आपला पेपर जो आहे पहिला विभाग असतो आपला गद्य विभाग असतो. पेपर आपल्या या गद्य विभागामध्ये इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन उतारे असणार आहेत, तुम्हाला दोन गद्य उतारे असणार आहेत, एक तुम्हाला अनसीन पॅसेज. आता यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. बघा, प्रश्नांचं स्ट्रक्चर पण तुम्हाला माहिती आहे. तर स्वमत हा खूप महत्त्वाचा भाग आहे. 4 मार्कांसाठी तुम्हाला स्वमत विचारलं जातं आणि भरपूर यामध्ये चांगलं व्यवस्थितपैकी तुम्हाला लिखाण करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला पेपरची पूर्ण तयारी करण्यासाठी इथे बघा, टोटल तुम्हाला 12 टॉपिक्स आहेत. 12 टॉपिक्समध्ये तुम्हाला एकूण धडे किती आहेत? 7 धडे आहेत. 7 धडे आहेत आणि कविता किती आहेत? 5 कविता आहेत आपल्याला, बरोबर. मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर या 7 धड्यांपैकी जर आपण प्रत्येकी आपण एक धडा घेतला, या एका धड्याचे, या एका चॅप्टरचे जर मी 4 स्वमत जर व्यवस्थितपणे करतोय, तुम्हाला नीट ऐकून घ्या, प्रत्येक धड्याचे 4-4 स्वमत जे आहे ना हे तुम्हाला नजरेखालून घालायचे व्यवस्थितपणे. ते 4 स्वमत जे आहेत हे व्यवस्थित वाचायचे. तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे 4 स्वमत तुम्हाला व्यवस्थित नजरेखालून तुम्हाला ते पास करायचे आहेत. ठीक आहे. तर असं तुमचे 7च्या 7 चॅप्टर्सचे सगळे स्वमत तुमचे पूर्ण कव्हर होतात. तुमचे आकलन कृती, हे जे आकलन कृतीचा प्रश्न जो आहे हा तुम्हाला पॅसेज बघून तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येईल. आकलन कृती काहीच नाही, 2 मार्कांसाठी आहे. पॅसेज बघायचा आहे आणि त्या सॉल्व्ह करायचा आहे. इथे काही अडचण येणार नाही. अडचण इथे आहे तर यासाठी तुम्हाला सगळ्या धड्यांचे स्वमत जे आहे हे सगळे स्वमत तुम्हाला व्यवस्थितपणे करून घ्यायचे. त्याच्यानंतर राहिला प्रश्न कवितेचा. आपल्याला फक्त 5 कविता आहेत. या 5 कवितांचं जर आपण मी एक कविता घेतली, या एका कवितेमधले दोन रसग्रहण व्यवस्थित करा आणि 2 काव्य. आता काव्य अर्थ आपल्याला विचारलं तर 4 मार्कांसाठी आपल्याला ओळी दिल्या जातात आणि त्यांचा अर्थ सांगायचा असतो आणि एक आपल्याला रसग्रहण दिलं जातं. ठीक आहे. तर आपल्याला त्या काव्यपंक्तींचा अर्थ कोणत्या पण 2 काव्यपंक्तींचा अर्थ तो आपल्याला करायचा आहे आणि 2 रसग्रहण, म्हणजे एका कवितेचे आपण 4 प्रश्न करतोय. आपण त्यामध्ये रसग्रहण पण करतोय आणि आपण काव्यपंक्तीचा अर्थ हा प्रश्न पण करतोय. म्हणजे ही पूर्ण कविता जी आहे अर्थ आणि रसग्रहण या पद्धतीने पूर्ण आपली एक कविता तयार होतीये. असं आपण 5ही कवितांचा आपण इथे करतोय. म्हणजे हा विभाग जर तुम्ही बघितला तर त्या दिवशी तुमचं पूर्णपणे उतारा आणि कविता हे व्यवस्थितपणे, अगदी व्यवस्थितपणे हा कव्हर होतोय या पद्धतीने तुम्हाला. ठीक आहे. पुढे जर आता आपण जर बघितलं, हा जो तुमचा अपठित उतारा जो आहे, या अपठित उतारामध्ये 4 मार्कांचा अपठित तुम्हाला उतारा असणार आहे. तर हा काही जास्त अवघड नसेल. बघा, मराठी आपली मातृभाषा आहे. 10वीला आपल्या सगळ्यांचं मराठी होतं आणि हा जो अनसीन पॅसेज जो आहे हा व्यवस्थित रीड करायचा. प्रश्नामध्ये जर तुम्ही जो प्रश्न वाचताय तर त्याचा शब्द तुम्हाला आजूबाजूला त्या पॅसेजमध्ये जिथे तुम्हाला दिसेल, प्रश्नांमधला जो तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा प्रश्न तुम्हाला छानपैकी सॉल्व्ह करता येईल. तिथे जास्त अडचण येणार नाही. अनसीन पॅसेज प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे तो शब्द बघा, पॅसेजमध्ये जा, पॅसेजमध्ये त्या शब्दाच्या आजूबाजूला ती माहिती तुम्हाला मिळते का, मिळून जाते. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 4 मार्कांची तिथे अडचण येणार नाही, याची काळजी करू नका. आता राहिला आपला मुख्य प्रश्न, पुढे काय करायचंय. कवितेबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कवितेमध्ये आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला आकलन कृती, ठीक आहे, तसा काही प्रश्न येणार नाही. प्रश्न असेल तुम्हाला या काव्यपंक्तींचा अर्थ उलगडून दाखवा, 4 मार्कांसाठी विचारलं जातं. आणि पुढे आहे रसग्रहण. हे रसग्रहण सुद्धा 4 मार्कांसाठी आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला काय करायचं आहे हे आधीच सांगितलंय. प्रत्येक कवितेचं तुम्हाला 2-2 रसग्रहण आणि 2-2 काव्यपंक्तींचा अर्थ करून जायचंय. सगळ्या कविता तुमच्या व्यवस्थितपणे कव्हर होतात. म्हणजे इथे तुमचं पूर्ण कविता आणि पॅसेजेस जे आहेत हे व्यवस्थित कव्हर होते. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जे 10 मार्क जे आहेत साहित्य प्रकार, 10 मार्क जे आहेत ना हे आपल्या हातातले मार्क आहेत. मग आता हे मार्क मिळवायचे कसे? इथे नीट बघा, पहिला प्रश्न जो असतो ना हा 3रा अ, नीट समजून घ्या. या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये थोडासा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? इथे जे आहे ना साहित्य प्रकार कथा, तर फक्त कथा जी आहे या कथेवरती तुम्हाला 4 मार्क विचारले जातात. कथा. मग हे नेमकं काय करायचंय आणि कसं करायचंय? बघा, इथे कथेवरती तुम्हाला मोजून तुम्हाला 5 ते 7 प्रश्न असतील.
या 7 प्रश्नांच्या बाहेर तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये. प्रश्न दरवर्षी रिपीट होतात. कुठे? या कथेवरती. तर हे जे कथा जे आहे प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला विचारलं जातं. तर याचे मोजके प्रश्न आहेत, 7 प्रश्न हे पाठच करून घ्या. याच्या बाहेर तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये. हे 6 ते 7 प्रश्न इथे होतात. राहिला प्रश्न आता प्रश्न क्रमांक 3A हा 6 मार्कासाठी आहे. वर्षे 4 झाले. या 6 मार्कासाठी तुम्हाला हे 2 जण आहेत, शोध आणि गडी. याचे पण मोजून तुम्हाला एक 8 ते 9 प्रश्न आहेत, शोध आणि गडी. तर हे मोजके प्रश्न आहेत, हे 8-9 प्रश्न हे करून घ्या. जर हे तुमच्याकडून जर नाही जरी झाले तर तुमच्यासाठी मी 11 तारखेला महामॅरेथॉन जे ते घेऊनच येत आहेत. तर अशा प्रकारे इथे हे जे आहे कथेचे 4 मार्क आहेत आणि यांचे 6 मार्क आहेत. ठीक आहे. तर यांची रिव्हिजन व्यवस्थितपणे करून घ्या. मोजके याचे 7 प्रश्न घ्या आणि यांचे 8 प्रश्न घ्या. म्हणजे 15 प्रश्न जे आहेत ना, या 15 प्रश्नांवरती हे तुमचे 10 मार्क इथे तयार होत आहेत. आता राहिला प्रश्न तुमचा उपयोजित लेखन. खूप महत्त्वाचा प्रकार आहे हा. उपयोजित लेखनाची तयारी कशी करायची आहे तर इथे बघा, मी तुमच्यासाठी एक महामॅरेथॉन जे आहे ते घेऊन येतोय 11 तारखेला. या उपयोजित लेखनासाठी जर तुम्ही बघितलं तर यूट्यूबवरती मी एक मॅरेथॉन सेशन घेतलेलं आहे. यामध्ये तुमचं माहितीपत्रक, मुलाखत, अहवाल लेखन आणि वृत्तलेख ही 14 मार्कांची परिपूर्ण तयारी जी आहे ना, ही तुमची या लेक्चरमधून होऊन जाईल. पुन्हा एकदा सांगतो, हे जे 14 मार्क आहेत ना, या 14 मार्कांच्या तयारीसाठी एक मॅरेथॉन लेक्चर जे मी यूट्यूबवरती घेतलेलं आहे PW महाराष्ट्रावरती. त्यामध्ये पूर्ण 14 मार्क काय काय कव्हर केलेलं आहे? मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख यांचे प्रत्येकी 2 मार्क आणि प्रत्येकी 5 मार्क असे सगळे 2-2 मार्काचे पण प्रश्न मी कव्हर केलेत आणि 5-5 मार्कांचे पण प्रश्न मी कव्हर केलेले आहेत. हे सगळं तुम्ही हा मॅरेथॉन लेक्चरचं जे व्हिडिओ जे आहेत ते बघून घ्या. 2x स्पीडवरती तुम्ही ते बघून घ्या. झालं. आता राहिला प्रश्न आपला मॅरेथॉनचा. तर 11 तारखेला जे मी मॅरेथॉन घेऊन येतोय हे 2 टप्प्यांमध्ये असणार आहे. सकाळी 9:30 ते जवळपास 1-2 वाजेपर्यंत हे एक मॅरेथॉन असेल. या सेशनमध्ये तुमचे सगळेच्या सगळे सोमत, रसग्रहण, साहित्य प्रकार, शोध, गढी, आकलन कृती हे सगळं या पहिल्या टप्प्यामध्ये कव्हर केलं जाणार आहे. त्याच्यानंतरचा राहिला दुसरा टप्पा तर संध्याकाळच्या 5 ते 9 या वेळेमध्ये मी तुमच्यासाठी पूर्ण व्याकरण आणि उपयोजित लेखन जे आहे हे सगळं या संध्याकाळच्या 5 ते 9 मध्ये. मग व्याकरणामध्ये आपण जर बघितलं तर व्याकरणामध्ये हा सगळा प्रकार वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, वाक्यप्रचार सगळं 10 मार्कांचं जे व्याकरण जे आहे आणि लेखन जे आहे हे सगळं या संध्याकाळच्या सेशनमध्ये पूर्णपणे कव्हर होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी इथेच नाही थांबायचंय, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 12 तारखेला जो तुमचा पेपर जो आहे तर त्या दिवशी सकाळी 5 वाजता मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हो, सकाळी 5 वाजता मी तुमच्यासाठी जे घेऊन येणार आहे एकदम क्विक रिव्हिजन. एक तुमच्यासाठी इथे घेऊन येतोय सकाळी क्विक रिव्हिजन जी आहे. ही क्विक रिव्हिजन सकाळी 5 वाजता जी आहे मी तुमच्यासाठी PW महाराष्ट्रावरती घेऊन येत आहे. तर बिलकुल काळजी करू नका. हे सगळे सेशन जे आहेत हे तुम्हाला खूप उपयोगी राहणार आहेत. तर बिलकुल आपण व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. 11 तारखेला आपलं मॅरेथॉन लेक्चर आहे आणि 12 तारखेला सकाळी मी तुमच्यासाठी एक क्विक रिव्हिजन लेक्चर जे आहे ते घेऊन येतोय. तुमचा सगळा मराठीचा सगळा जो सिलेबस जो आहे सगळं व्यवस्थित रिवाइज केल्या जाईल. तर मंडळी लवकरच भेटू आपण आपल्या 11 तारखेला. ऑल द बेस्ट.